Hello students, welcome to all of you. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टेलिव्हिजन इन्शुरन्स पाहिला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण हाऊस होल्डर इन्शुरन्स बघणार आहे. ओके, हाऊस होल्डर इन्शुरन्स. व्हॉट इज हाऊस होल्डर इन्शुरन्स, व्हॉट इज हाऊस होल्डर इन्शुरन्स पॉलिसी, त्याचं प्रोटेक्शन कशा पद्धतीचं असतं. ओके, सो हाऊस होल्डर इन्शुरन्स पॉलिसी आर policies which protects the homeowners against damage and losses that affect their property and belongings. The exact term of coverage varies from policy to policy. However, most insurance policies covered perils like hail, fire, and thefts. Many policies are also offer financial assistance if a homeowner must be temporarily displaced because their home has been damaged. काय सांगितलंय बघा, व्हॉट इज हाऊस होल्डर इन्शुरन्स पॉलिसी. आता हाऊस होल्डर विमा पॉलिसी म्हणजेच अशा पॉलिसी की ज्या हाऊसचे जे ओनर असतील, ओके, हाऊसचे जे ओनर असतील त्यांना प्रोटेक्ट करतात. त्याचबरोबर हाऊस ओनर अगेन्स्ट डॅमेज अँड लॉसेस अफेक्ट देअर प्रॉपर्टी बिलोंग. बघा, हाऊस ओनरच्या अगेन्स्ट जे काही प्रॉपर्टी डॅमेज होत असते त्याला ते काय करत असतात, प्रोटेक्ट करत असतात. देन द एक्झॅक्ट टर्म ऑफ कव्हरेज varies from policy to policy. Then most insurance policies cover perils like बघा, हिल, फायर अँड थेफ्ट. या ठिकाणी मोस्टली हाऊस जर असतील तरी तर मोस्टली काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जात असतं. देन व्हॉट ऑल कव्हर अंडर द पॉलिसी. बघा, कोणत्या पद्धतीचं कव्हर हाऊस होल्डरला दिलं जातं किंवा हाऊस होल्डरमध्ये कोणत्या पद्धतीचं कव्हर हे दिलं जातं. यामध्ये इन इन्शुरन्स फॉर होम कॅन बी ब्रॉडली डिवायडेड इंटू 2 पेज. बघा, यामध्ये जे काही कव्हर जे आहे, संरक्षण जे आहे हाऊस होल्डरला दिलं जाणार हे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. ओके, हाऊस होल्डरला दिले जाणारं जे कव्हर आहे ते 2 पार्ट मध्ये काय केले, डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलंय, स्ट्रक्चर कव्हर अँड कंटेंट्स कव्हर. ओके, स्ट्रक्चर कव्हर मध्ये दिस इज फॉर द स्ट्रक्चर ऑफ युअर होम. त्यामध्ये जे काही तुमचं घर असणार आहे त्या घराचं तुमचं स्ट्रक्चर येणार. देन द कम्पेन्सेशन अंडर द कव्हर विल बी पेड टू रिपेअर डॅमेज अँड टू द स्ट्रक्चर कॉज्ड बाय स्पेसिफाईड नॅचरल अँड मॅनमेड क्लायमॅट्स. काय सांगितलंय, स्ट्रक्चर कव्हर मध्ये तुमच्या घराचं जे कव्हर आहे, तुमच्या घराचं कव्हर तुम्हाला कशा पद्धतीने, घराला तुमच्या संरक्षण कशा पद्धतीने दिलं जाणार आहे हे तुमच्या घराच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड असतं. त्याचबरोबर कंपेन्सेशन इथं दिलं जातं. कंपेन्सेशन कशाचं दिलं जातं, तुमच्या घराला जे काही तुम्हाला घरासाठी तुमच्या रिपेअर केलं जातंय किंवा डॅमेज जे होईल त्या डॅमेजसाठी काय केलं जातं, ते डॅमेज व्यवस्थित करण्यासाठी, रिपेअर मेंटेनन्ससाठी तुमच्या घराला काय केलं जातं, कंपेन्सेशन हे विमा कंपनी देत असते. देन हे सुद्धा तुमच्या घराच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड असतं. ओके, त्याचबरोबर काही नॅचरल अँड मॅनमेड क्लायमेट्स असू शकतात. त्या क्लायमेटनुसार जर काही तुमच्या घराला डॅमेज होत असेल तर विमा कंपनी तिथं, नॅचरल क्लायमेटनुसार जर काही डॅमेज झालं तर विमा कंपनी तिथं नुकसान भरपाई देत असते. मॅनमेड क्लायमेटमुळे जर डॅमेज होत असेल तर तुम्हाला तिथं विमा कंपनी कव्हरेज देत नाही. देन दुसरं आहे कंटेंट्स कव्हर. ओके, सेकंड आहे कंटेंट्स कव्हर. इन द कंटेंट्स कव्हर दिस इज फॉर द पोझिशन्स यू हॅव इनसाइड युअर होम इफ these are damaged or काय सांगितलंय, दिस इज फॉर द पोझिशन यू हॅव इनसाइड युअर होम. जी पोझिशन असणार आहे इनसाइड तुमच्या होमची, जी काय तुमच्या इनसाइड घराची पोझिशन असणार आहे
त्या पोझिशननुसार जे काही डॅमेज होणार आहे, ओके, जे काही डॅमेज होणार आहे त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते. देन द इन्शुरन्स कव्हर द लॉस यू इन्क्युअर फॉर द सेम. बघा, देन द इन्शुरन्स कव्हर द लॉस यू इन्क्युअर फॉर द सेम अँड यू कॅन टेक आयदर वन ऑफ you can take either one of the covers individually or opt for both to make sure you are covered comprehensively. Okay, then here are some of the companies in India which offer the householder insurance policy. बघा, काही कंपन्या आहेत ज्या की हाऊसहोल्डर्सना पॉलिसीज ह्या ऑफर करतात. ओके, मग कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत त्यामध्ये HDFC इर्गो होम इन्शुरन्स कंपनी, ज्या काही घराचा विमा देतात. त्यानंतर ICICI लॉम्बार्ड होम इन्शुरन्स कंपनी, टाटा AIG इन्शुरन्स कंपनी होम इन्शुरन्स कंपनी, देन इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ओके, अँड बजाज अलायन्स होम इन्शुरन्स कंपनी. ह्या 5 ते 6 कंपन्या आहेत ज्या की काय करतात, ऑफर करतात हाऊस होल्डरचा इन्शुरन्स काढण्यासाठी. ओके, आता हाऊस होल्डरचा इन्शुरन्स काढायचा मग त्याचे काहीतरी फायदे असायला पाहिजेत. विदाऊट फायद्याचा आपण एखादा इन्शुरन्स काढणार आहे का, तर नाही. त्यासाठी आपल्याला तिथं फायदा मिळणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो त्या फायद्यामध्ये काय येणार, तर त्या फायद्यामध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट अर्थक्वेक, कव्हर अगेन्स्ट टेररिझम, कव्हर अगेन्स्ट फायर अँड अलाइड पेरिल्स, प्रोटेक्शन अगेन्स्ट सायक्लॉन स्ट्रोम्स, ऑल रिस्क ज्वेलरी, ॲडिशनल रेंट फॉर अल्टरनेट अकॉमोडेशन. यामध्ये तुम्हाला कव्हर बेनिफिट दिले जातं. हे बेनिफिट काय आहेत, हाऊस होल्डर पॉलिसीचे बेनिफिट काय आहेत. सो प्रोटेक्शन तुम्हाला मिळतं अर्थक्वेक, जर भूकंप वगैरे झाला आणि तुमच्या घराचं जर नुकसान झालं तर तिथं विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देत असते. ओके, त्यानंतर जर तुमचं घर युद्धामध्ये जर तुमच्या घराला नुकसान झालं किंवा टेररिझम अटॅक वगैरे जर तुमच्या घरावरती झाला आणि जर तिथं नुकसान झालं तर विमा कंपनी तुमच्या घराची नुकसान भरपाई तुम्हाला देत असते. देन तुमच्या घरामध्ये फायर, आग लागून जर तुमच्या घराचं काही नुकसान झालं तरी विमा कंपनी तुम्हाला तिथे नुकसान भरपाई देत असते. किंवा ज्वेलरी कव्हर, यामध्ये ऑल रिस्क ज्वेलरी कव्हर, जर तुमच्या घरामध्ये जर ज्वेलरी असेल आणि घरफोडी झाली, तुमची ज्वेलरी जर नेली तर तुम्हाला तिथं नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. ओके, सो या पद्धतीनं फायदे आहेत हाऊस होल्डर इन्शुरन्सचे. ज्या पद्धतीनं हाऊस होल्डर इन्शुरन्सचे फायदे तुम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीनं ते काम करत असतात. ओके, देन what all is not covered under this policy. आता बघा, हाऊस होल्डर पॉलिसीमध्ये कोणतं कव्हर्ड दिलं जात नाही किंवा कोणत्या गोष्टी आहेत की त्यांना संरक्षण हे हाऊस होल्डर इन्शुरन्समध्ये पॉलिसीमध्ये विम्यामध्ये दिलं जात नाही. सो यामध्ये लॉस डिस्ट्रक्शन और डॅमेज कॉज्ड बाय वॉर, invention, an act of foreign enemy, hospitalize or war like operation. बघा, यामध्ये काय सांगितले, हाऊस होल्डर जे असतील त्या हाऊस होल्डरचा लॉस झाला, डिस्ट्रक्शनने किंवा डॅमेज झालं किंवा वॉर युद्धामध्ये डॅमेज झालं, त्यानंतर फॉरेन इनेमी हॉस्पिटलायझेशन किंवा वॉर लाईक ऑपरेशननुसार ते डॅमेज झालं तर तिथं तुम्हाला विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. विमा कंपनीचा तिथं काहीही संबंध येत नाही. देन लॉस और डॅमेज caused by the insureds and or insureds
domestic staff direct and or indirect involvement in the actual or attempt burglary on theft. बघा, जर तुमच्या घराची घरफोडी झाली आणि तिथं जर घरफोडीमध्ये जर काही नुकसान झालं तुमच्या घराचं, तर तुम्हाला तिथं नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. त्यानंतर डॅमेज काय झालं तर नुकसान भरपाई विमा कंपनी देते का, तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. त्यानंतर willful destruction of property, then cash paintings, works of arts, antiques, mobiles and laptops. ओके, याचं जर काही नुकसान झालं तुमच्या घरामध्ये तर विमा कंपनी तिथं नुकसान भरपाई देत नाही. देन इलेक्ट्रिकल मेडिकल ब्रेकडाऊन, जर इलेक्ट्रिकल काम करताना मेडिकल काम करत असताना जर तुमचा हाऊस ब्रेकडाऊन झालं तर विमा कंपनी तिथं तुम्हाला नुकसान भरपाई देत नाही. कॉस्ट ऑफ द लँड, बघा कॉस्ट ऑफ द लँड, देन कोऑपरेटिव्ह सोसायटीज कॅन नॉट टेक द टर्म पॉलिसी अंडर एंटायर सोसायटी बिल्डिंग. Then natural disaster can strike anytime, any and anywhere. Man-made risk cause a lot of damage. Then lots of valuable items. You may require relocating to an alternate place, buying the policy for longer period of time. Then buying the policy for a longer period time. काय सांगितलं गेलं, नॅचरल डिझास्टर कॅन स्ट्रिक्स एनी टाइम एनिवेअर. बघा, नॅचरल डिझास्टर जे असेल ते एनी टाइम आणि एनिवेअर कधीही येतं. नैसर्गिक आपत्ती ज्या असतात त्या काही म्हणत नाहीत की आज मी येणार आहे किंवा उद्या मी येणार आहे, त्या अचानक कधीही येतात, त्या येणं अनिश्चित असतं आणि त्याच्यावरती माणूस कोणतीही उपाययोजना करू शकत नाही. त्या आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वस्तूची हानी सुद्धा करून जातात. काय सांगितलं त्यामध्ये, एव्हरी इयर इंडिया लॉसेस मोर दॅन 9.8 बिलियन ड्यू टू व्हेरियस डिझास्टर. बघा, दरवर्षी इंडियामध्ये 9.8 पेक्षा जास्त बिलियनमध्ये वेगवेगळ्या आपत्ती ह्या येत असतात. देन थ्रू यू कॅन्ट कंट्रोल नॅचरल डिझास्टर. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण नैसर्गिक आपत्ती कंट्रोल करू शकत नाही, नियंत्रण करू शकत नाही त्याच्यावरती, कारण त्या अनिश्चित येणाऱ्या आपत्ती असतात आणि जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान करणाऱ्या आपत्ती असतात. त्याच्यावरती कोणीही नियंत्रण करू शकत नाही, त्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही आणि त्याच्यावरती कोणत्याही उपाययोजना सुद्धा करू शकत नाही. ओके, देन थ्रू होम इन्शुरन्स यू कॅन रिअली प्रोटेक्ट युअर हाऊस अगेन्स्ट नॅचरल डिझास्टर. सो होम इन्शुरन्स मध्ये तुम्ही काय करू शकता, घराचा विमा उतरवून नैसर्गिक आपत्ती विरुद्ध काय करू शकता, तुम्ही संरक्षण घेऊ शकता. देन or act of good act of God act of God such as
सायक्लॉन, अर्थक्वेक अँड फ्लड. बघा, जर भूकंप आला किंवा आणखीन वेगळ्या ज्या नैसर्गिक आपत्ती असतील, या आपत्तींमध्ये जास्तीत जास्त घरांचं नुकसान होतं, झाडांचं नुकसान होतं, त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि याला आपण नियंत्रित करू शकत नाही, याच्यावरती आपण कंट्रोल ठेवू शकत नाही. सो यासाठी तुम्ही तुमच्या घराचा विमा उतरवून नुकसान भरपाई विमा कंपनीकडून घेऊ शकता. ओके, त्यानंतर दोन, मॅनमेड रिस्क कॉजेस अ लॉट ऑफ डॅमेज. बघा, जी मानवनिर्मित आपत्ती असते ती तर अशा पद्धतीची आपत्ती असते की जास्तीत जास्त प्रमाणात तिथं डॅमेज होत असतं, लॉस होत असतो. देन despite the latest safety equipments, man-made threats like burglary, riots, terrorism, etc. बघा, मॅनमेड म्हणलं की घराचं नुकसान कशा पद्धतीने होऊ शकतं, त्यामध्ये जर घरावरती टेररिझम अटॅक झाला तर, त्यानंतर युद्धामध्ये घराचं नुकसान झालं तर, आणि जर घरफोडी झाली तर. आता घरफोडी झाली तर किती प्रमाणात नुकसान होऊ शकतं? घरफोडीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात चोरी होऊ शकते, घर डॅमेज होऊ शकतं. देन आर स्टील प्रिव्हेंट. ओके, सो यामध्ये नुकसान भरपाई विमा कंपनी तुम्हाला देऊ शकते. देन while not all insurance cover these losses, you can get extra protection in the form of riders. बघा, यामध्ये जास्तीत जास्त विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देऊ शकत नाही, आणि जर तुम्हाला नुकसान भरपाई जास्तीत जास्त हवी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त संरक्षण घेण्यासाठी काय करावं लागेल, जो विमा हप्ता तुम्ही भरणार आहात तो तुम्हाला अधिक आणि मोठ्या रकमेचा भरावा लागणार आहे. देन थर्ड पॉईंट तुम्हाला सांगितला आहे, लॉट्स ऑफ व्हॅल्युएबल आयटम्स. लॉट्स ऑफ व्हॅल्युएबल आयटम्स, त्यामध्ये apart from its structure, this policy will cover the contents of the house such as domestic appliances, furniture, audio and visual appliances, etc. Lots of valuable item. यामध्ये apart from its structure हा काय आहे, पार्ट असणार आहे स्ट्रक्चरचा. यामध्ये या जी पॉलिसी असणार आहे त्यामध्ये घराशी रिलेटेड जे काही फर्निचर असेल, ऑडिओ व्हिज्युअल अप्लायन्सेस असतील, त्यानंतर डोमेस्टिक अप्लायन्सेस असतील, याला कव्हर हे दिले जात असतं स्ट्रक्चरनुसार. ओके, देन जे काही व्हॅल्युएबल आयटम्स असतील त्याचं जर नुकसान झालं तर तिथं विमा कंपनी संरक्षण देत असते. देन फोर्थ आहे, यू मे रिक्वायर relocating to an alternate place. You may require relocating to an alternate place. यामध्ये relocating to an alternate house happen in a case of a total loss of the property till the time your home is being reconstructed. Your home insurer will cover your additional rate. Then 5, buying the policy for a longer period of time. यामध्ये every year renewing your home insurance policy can become a very tedious task for you, since you may be very busy with other responsibilities in life. Many insurers offer longer duration policy for 5 to 10 years straight in one go. It is a cost-effective and hassle-free way of staying insured. Okay, then can I buy this policy if I stay in a rented house? Okay, if I stay in a rented house. Both the owner of the house and renter can buy this policy. There is just a basic difference between both. Let's see what is it. Okay, काय सांगितलंय यामध्ये,
कोणते कोणते तुम्हाला रेंटेड हाऊस जर तुम्हाला असेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्हाला प्रूफ द्यावे लागतील काही. ओके, प्रूफ दिल्याशिवाय तुम्हाला रेंटच्या घरावरती कोणीही पॉलिसी देणार नाही. त्यामध्ये प्रूफमध्ये तुम्ही काय काय देऊ शकता, तर प्रूफमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं एज ऑफ द प्रॉपर्टी नॉट मोर दॅन 30 इयर्स. बघा, 30 वर्षापेक्षा जास्तीची ती प्रॉपर्टी नसावी. तुम्हाला जर पॉलिसी उतरवायची आहे तर पॉलिसीसाठी 30 वर्षापेक्षा जास्तीची ती प्रॉपर्टी नसावी. देन टाईप ऑफ ओनरशिप, त्याची मालकी कशी आहे. ओके, मालकी हक्क त्याच्यावरती तुमचा किती प्रमाणात आहे हे तुम्हाला तिथं सांगावं लागेल. त्यानंतर इन्शुरन्स रिक्वायर्ड फॉर मे फ्लॅट इंडिपेंडंट हाऊस. बघा, इन्शुरन्स रिक्वायर्ड जर तुमचा फ्लॅट आहे का तुमचं इंडिपेंडंट स्वतःचं घर आहे हे तुम्हाला तिथं सांगावं लागेल. देन पॉलिसी टेन्युअर्स 5 इयर्स. पॉलिसी टेन्युअरचा पिरियड जो असणार आहे तो तुम्हाला 5 वर्षाचा असणार आहे. त्यानंतर रिस्क कव्हर फॉर स्ट्रक्चर अँड कंटेंट. त्यानंतर जी काही जोखीम असणार आहे त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे, त्याचे कंटेंट कशा पद्धतीचे असणार आहेत. देन टाईप ऑफ प्लॅन, यामध्ये फिक्स्ड सम इन्शुअर्ड, देन सम इन्शुअर्ड फॉर अ structure, then sum insured for declare content, bargaining cover for content, then total premium payable including 18% GST for 5% 5 वर्षासाठी ₹34,825. ओके, देन कन्क्लुजनमध्ये तुम्हाला सांगितलंय आय थिंक यू विल ॲग्री विथ मी that we have almost no control of this natural and man-made disaster. Of course, natural and man-made disaster जे असतील त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकत नाही, नियंत्रण करू शकत नाही. हा, त्याच्यावरती अगोदर आपण थोडीफार प्रोव्हिजन करू शकतो, पण त्या प्रोव्हिजननुसार ते काम केलं जाईल ह्याची तिथे गॅरंटी सांगता येत नाही. कारण नॅचरल डिझास्टर ज्या वेळेला येतात त्यावेळेला अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान करून जात असतात. त्याचबरोबर मॅनमेड डिझास्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान हे करून जात असतात. त्या नुकसानामधून जर परत उभं राहायचं असेल तर त्याच्यावरती खूप जास्त कालावधी हा जात असतो. देन द बेस्ट वी कॅन डू इट बी अलर्ट अँड प्रिपेअर आवर सेल्फ्स बाय ensuring that we secure our belonging and structure of the home. Also, this policy should be preferred more by people who stay in the earthquake or flood sensitive zone and who do not stay in a secured society and vicinity. I understand that the chance of this risk which these policies cover are quite small, but then it up to you if you want to get the risk cover or not. बघा, वेगवेगळ्या पद्धतीच्या रिस्क असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या जोखीम्स असतात. त्यावरून जर विमा कंपनीकडून आपल्याला संरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. त्या पॉलिसी स्टडी करणं, त्या पॉलिसीमधून कोणतीही एक पॉलिसी निवडणं आणि त्या पॉलिसी निवडून ती पॉलिसी काय करणं, घेणं हे अतिशय आवश्यक आहे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये कोणता धोका कधी माणसासमोर येईल हे इथे सांगता येत नाही. कोणता धोका कधी माणसासमोर येईल हे सांगता येत नाही. अनिश्चित घटना घडणं हे जास्तीत जास्त प्रमाण सध्याच्या सिच्युएशनला वाढलं आहे. ओके, सो त्यासाठी विमा हा आपल्याला जास्तीत जास्त प्रोटेक्शन देत असतो. ओके, या पद्धतीने आपण काय पाहिले, हाऊस होल्डर पॉलिसी कशा पद्धतीने आहे, त्यामध्ये कोणते कोणते बेनिफिट आहेत, कोणत्या कारणाने आपल्याला हाऊस होल्डरचं कव्हर दिलं जाऊ शकत नाही, कव्हर म्हणजे संरक्षण मिळत नाही. त्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारच्या धोके आहेत हाऊस होल्डरसाठी. त्यानंतर हाऊस होल्डर जर तुम्हाला घ्यायचा असेल, रेंट हाऊस असेल तुमचं, त्याच्यावरती जर तुम्हाला पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्हाला कोणते कोणते प्रूफ हे विमा कंपनीला देणं आवश्यक आहे आणि जे काही प्रूफ तुम्ही विमा कंपनीला देणार आहात ते खरे असणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून त्याची तपासणी झाली आणि विमा कंपनीला जर काही चुकीचं निदर्शनास आलं तर त्या ठिकाणी विमा कंपनी ही काय करत असते, नुकसान भरपाई देण्यास नकार देत असते. जर विमा कंपनीनं नुकसान भरपाई देण्यास नकार देऊ नये असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी
जे काही इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ती सत्य स्वरूपाची असणं अतिशय इथं आवश्यक आहे. ओके, थँक्यू.